मुंबईतल्या एका OTT प्लॅटफॉर्म कार्यालयामध्ये मनसैनिकांनी राडा घातलाय। अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने मनसैनिक आक्रमक झालेत। लेखी आश्वासन न मिळाल्याने मनसैनिक आक्रमक झाले। मराठीच्या मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। मुंबईतल्या एका OTT प्लॅटफॉर्म कार्यालयामध्ये मनसैनिकांनी आता राडा घातल्याचं पाहायला मिळतं। मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मनसेची मागणी आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मनसैनिक आक्रमक झाले। लेखी आश्वासन न मिळाल्याने मनसैनिक आक्रमक झाले। मराठीच्या मुद्द्यावरून आम्हालाच करणार का दादागिरी? दादागिरी नाही करणार। बात त्यांना घ्या ना, त्यांना बोलवा ना, त्यांना 3 तास झाले साहेब। 2 मिनिटाच्या आत नाही आला तर माझी जबाबदारी नाही, तर फुटले तर सगळे। मी खालती उभा 2 मिनिटात खाली यायचं। चॅनल वाले बाबांना चला जरा खाली थांबा 2 मिनिट येतं रे, 2 मिनिटात मी थांबलो। 2 मिनिटात थांबू येणार, खाली थांबू येणार। कोण बोलताय? लॉबी मध्ये थांबूया, लॉबी मुंबईतल्या एका OTT प्लॅटफॉर्म कार्यालयात मनसैनिकांनी आता राडा घातल्याचं पाहायला मिळतंय। अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने मनसैनिक आक्रमक झालेत। मराठीच्या मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक झाले। तुम्हाला तिकडे तुम्ही जर का हरियाणवी भाषा नाही, तुमचं तिकडे ऑफिस आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, नेमक्या कोणत्या OTT प्लॅटफॉर्म कार्यालयात मनसैनिकांनी राडा घातला आणि नेमकी काय मागणी केली? गेल्या 2 तासांपासून मनसैनिक हे या ठिकाणी ठिय्या होते की क्रिकेट सामने सुरू होणार आहे, त्यासाठीचा मराठी समालोचनाचा पर्याय जो आहे तो उपलब्ध करून देण्यात यावा। कारण याच्याबद्दल मराठीमध्ये कॉमेंट्री केली जात होती, परंतु आता मात्र मराठी कॉमेंट्री ही बंद करण्याचा निर्णय घेतला आला आणि त्याच्याच निषेधार्थ मनसैनिक हे गेल्या 2 तासापासून वाटपाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी लिखित स्वरूपात मागणी केली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी कॉमेंट्री जी आहे ती सुरू करण्यात यावी। गेल्या 2 तासांपासून हे सगळे मनसैनिक आक्रमक झालेत। पोलीस सुद्धा तिथे दाखल झालेत। त्या OTT प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं झाले का? काय नेमकं घडतंय? संबंधित अधिकारी म्हणतात की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करत आहोत आणि त्यानंतर वरिष्ठ जे आहेत ते त्यांच्यासोबत लेटर ड्राफ्ट करण्यास दिलेला आहे, परंतु अद्याप लेटर ड्राफ्ट झालेलं नाही असं मत आहे आणि मनसैनिक मात्र लिखित घेतल्याशिवाय आम्ही हलणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आता लिखित स्वरूपात दिलं जावं अशा प्रकारची प्रमुख मागणी ही मनसैनिकांची आहे। कृष्णात, पोलिसांनी यावेळी काही मध्यस्थी केली आहे का? पोलीस या ठिकाणी मध्यस्थी करतायत। पोलिसांनी देखील संबंधित प्रशासनाला कळवलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर अशा प्रकारे त्यांना लेखी द्यावं, त्यानंतर ते जातील, परंतु पोलिसांच्या देखील त्यांनी ऐकलेलं नाही आणि त्यामुळं हा गोंधळ झाला पाहायला मिळते। मनसेचे कोणते महत्वाचे नेते यावेळी इथे उपस्थित आहेत? कृष्ण अमित पोस्कर आहेत, संतोष पुरी आहेत, त्यासोबत केतन नाईक आहेत, हे झालेले आहे। आता या ठिकाणी आता पाहिलं तर लेटर दिलं गेलं असं म्हणत आहे आणि त्यानंतर आता ते जात आहेत आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता देखील तोडगा निघाला हे पाहणं गरजेचं आहे आणि सध्या कृष्णात, आता लेखी आश्वासन मिळाले का? मनसेचे सगळे नेते बाहेर पडलेत का? तीच सध्या चर्चा सुरू आहे। संबंधित जे वाटपाचे अधिकारी आहेत ते पोहोचलेले आहेत, त्यांनी लेखी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। नेमकं काय यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतात ते पाहणं गरजेचं आहे। या लेखी स्वरूपात दिल्या गेलेल्या मसुद्यामध्ये काय नेमके आहे ते पाहणं देखील गरजेचं आहे। कृष्णात, आपण प्रेक्षकांना थोडीशी माहिती देऊया। क्रिकेटमध्ये मराठी समालोचनाचा याआधी समावेश होता का? यापूर्वी मराठी समालोचनाचा समावेश होता, मराठीमध्ये कॉमेंट्री दिली जात होती, परंतु त्याला जास्त प्रतिसाद मिळत नाही, रिस्पॉन्स मिळत नाही, त्यामुळं आम्ही बंद केल्याचा खुलासा हा त्यांनी केला होता आणि त्याचमुळं आता जी भूमिका आहे ती भूमिका आता मांडली जात आहे। कृष्णात, आमच्यासोबत असेच राहा। सध्याही आपण सगळी दृश्य दाखवूयात। मुंबईतल्या एका OTT प्लॅटफॉर्म कार्यालयात मनसैनिकांनी राडा घातला। गेल्या 2 तासांपासून मनसैनिक याच ठिकाणी ठाण मांडून आहेत। क्रिकेटमध्ये मराठी समालोचनाचा समावेश
करावा या मागणीसाठी हे सगळे मनसैनिक या OTT प्लॅटफॉर्म कार्यालयात दाखल झालेत। अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने मनसैनिक आक्रमक झालेत। जोपर्यंत या सगळ्याबाबत लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आपण इथून बाहेर जाणार नाही अशी आक्रमक भूमिका मनसैनिकांनी घेतली। सध्या त्या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झालेत आणि OTT प्लॅटफॉर्मचे अधिकारी आणि या मनसैनिकांमध्ये चर्चा सुरू आहे। क्रिकेटमध्ये मराठी समालोचनाचा समावेश करावा ही महत्त्वाची मागणी मनसैनिकांनी यावेळी केली आहे। खरं तर समालोचनात याआधी मराठी भाषेचा वापर केला जात होता, मात्र याला जास्त प्रतिसाद मिळाला नाही म्हणून या OTT प्लॅटफॉर्मनं मराठी भाषेचा पर्याय वगळला आणि त्यामुळे मनसैनिक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। गेल्या 2 तासांपासून OTT प्लॅटफॉर्म कार्यालयामध्ये मनसेचे हे सगळे पदाधिकारी आणि नेते ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळते। सध्या OTT प्लॅटफॉर्मच्या कार्यालयाचे अधिकारी आणि मनसैनिक यांच्यामध्ये चर्चा सुद्धा सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट दुसरी कुठली गोष्ट नाहीये। महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषेसाठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे यांचे वरचे अधिकारी काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात। मी 2 मराठी माणसांनी भांडत बसायचं आणि हे गुप्ता का कोण आहेत हे यांना वर्णन ऑर्डर सोडणार। आम्ही आज इकडे आलो होतो, आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये देखील समालोचन आम्ही करू, हे आम्ही लेखी घेऊनच जाणार। आणि हे आता हॉटस्टारकडनं आम्हाला राजसाहेबांच्या नावाने हे दिलेलं पत्र आहे, ह्याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री त्यांचा सेटअप करायला। पण आता लवकर ICC चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासून हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे। आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनीच करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही। सर तुम्हाला पत्र देण्यात आलं, त्या पत्रात नेमकं काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून? याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करतायत लवकरच आणि ते सुरू होईल, त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील, आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी, आपल्याला ऐकू यावी मॅच बघताना, पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषेचाच वापर करावा। किती दिवसांची वेळ दिली तिने? नाही, ते लगेचच सुरू करतील, त्यांना ते काय 1 आठवडा 10 दिवस लागतील तयारीला। टेक्निकल तुम्ही बोला, ते बाकी टेक्निकल ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील। 1 मिनिट दोत्रे बोलतो। थांबलेला होता 3 तास तुम्ही व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात आलेली आहे। मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार, आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही। आमचं ठिय्या आंदोलन होतं। लेखी आश्वासन न पाळलं गेल्यास पुढील पाऊल काय असेल? मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत, हे त्यांना पाळावंच लागेल, आपण सांगावं। आपलं नाव हा, मी राकेश धोत्रे। गेले 3 तास पहिलं म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी। असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही। त्या अनुषंगानेच मी सांगतो तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती, पण चॅम्पियन्स नाही आतापासून राईट। पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत। सांगा, सगळ्यांचा मराठी सोडून हरियाणवी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी, इंग्लिश, मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समालोचन होतं। महाराष्ट्रामध्ये मराठी नको। पण आम्ही एक प्रश्न असा उपस्थित होतो, हे जे सारखं नाव ते बोलतात ते का नाही भेटायला आले, हा महत्त्वाचा तोच तर प्रश्न आहे। हे नेहमी असंच करतात, कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं। आज इथे जर का मराठी नसते तर काय झालं असतं? मराठी अधिकारी जर का आनंद असतात तर आम्ही चर्चा केली असती का? 100% चर्चा केली नसती। आज इकडे चित्र वेगळं असतं। पण मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांनी यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही
आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आणि मराठीमध्ये आपण समावेशन सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडून निवेदन आहे याच्या पुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडून राखला जाईल ही आशा बाळगतो. म्हणजे एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी माणसावरती अन्याय होतोय का? जिथे जिथे म्हणून अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसं अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा मराठी माणसाचा मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील. पण एवढे दिवस जसं त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही, तिकडे भोजपुरी आहे तेलुगू आहे, कारण काय होते? तोच प्रश्न मी यांना विचारला आलो. कारण काय होती एवढा वेळ का लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे त्याचा टीआरपीचा प्रॉब्लेम आहे का? समोर विचारला त्यांना त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेजींनी त्यावर उपाय पण सांगितला. त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सबस्क्रिप्शन होत नाही म्हणून, पण ते कसं व्हावं आणि काय करावं आणि महाराष्ट्रामध्ये जरी होत नसेल तरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार कॉमेंट्री हे अमेजींनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे आणि याच्या पुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे. कुठलीही सबब देता येणार नाही. स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे. जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम करू. तर OTT प्लॅटफॉर्म कार्यालयामध्ये मनसैनिकांनी राडा घातला आणि त्यानंतर आता OTT प्लॅटफॉर्मने राज ठाकरेंना पत्र दिले. हॉटस्टारवर आता चॅम्पियन्स ट्रॉफीचं मराठीत समालोचन होणार अशी ग्वाही या OTT प्लॅटफॉर्मने दिली. महाराष्ट्रात मराठीचा वापर न होणं ही शोकांतिका आहे. मराठीसाठी भांडावं लागतं हे दुर्दैव असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलं. दरम्यान आता OTT प्लॅटफॉर्मने राज ठाकरेंना पत्र दिले आणि हॉटस्टारवर आता चॅम्पियन्स ट्रॉफीचं मराठीत समालोचन होईल.